महाराष्ट्रातल्या वरिष्ठ नेतृत्वांचे फोन आलेले. वहिनींचं त्यांचं पण बोलणं हाके सरांचं झालेलं आहे. कर नाही त्याला डर कशाला. आता माझा फॉर्म तयार आहे. आता हाके सरच आपल्याला त्या बाबतीमध्ये सांगतील आणि हाके सर निश्चित प्रकारे मी ही निवडणूक बिनविरोध होणं किंवा वहिनींना पाठिंबा का देणं गरजेचं आहे आणि मी वहिनींच्या वतीनंच आलेलो आहे. वहिनींचा पण त्यामुळं वहिनींचं त्यांचं पण बोलणं हाके सरांचं झालेलं आहे. त्यामुळं निश्चित प्रकारे आणि ही पोटनिवडणूक आहे. दादांना श्रद्धांजली खरंच आपल्याला व्हायची असेल शेवटी त्यासाठी आपण माघार घ्यावी, आपण उमेदवारी अर्ज भरू नये मी हाके सरांना विनंती केलेली आहे. त्यामुळे या बाबतीमध्ये हाके सरच आपल्याला त्यांचा हे सांगतील. हाके सर काय तुमचा निर्णय आहे? बघा, बारामतीची पोटनिवडणूक लढण्यासंदर्भात माझी भूमिका ही सहानुभूतीची प्रचंड मोठी लाट या बारामतीमध्ये आहे. ही वस्तुस्थिती असताना सुद्धा आम्ही काही प्रश्नांवरती लक्ष वेधून घेण्यासाठी, कारण मी कुठल्या पक्षाचा सदस्य नाही आहे किंवा राजकीय मुवमेंट माझी अजून नाही आहे किंवा माझी तशी मूळ नाही आहे, तरीही मी या पोटनिवडणुकीमध्ये मी जो एक ओबीसी आंदोलक आहे, मी नेहमी भटक्या विमुक्त जाती जमातींच्या संदर्भात ओबीसींच्या संदर्भात नेहमी आवाज उठवणारा म्हणून मला एक तशी स्पेस मिळालेली आहे. आणि मग मी या निवडणुकीच्या निमित्तानं मी काही गोष्टी आक्रस्ताळिकपणे किंवा थोड्याशा विद्रोही भावनेमध्ये किंवा थोड्याशा म्हणजे आक्रमकपणे मांडण्याचा प्रयत्न करतोय आणि करत होतो. आणि असं करत असताना भरणे मामांनी आत्ता त्यांनी सांगितली ही परिस्थिती. मला महाराष्ट्रातल्या वरिष्ठ नेतृत्वांचे फोन आलेले. त्यामध्ये सुनेत्राताईंची रिक्वेस्ट आहे, त्याचबरोबर देवेंद्रजी फडणवीस साहेबांची रिक्वेस्ट आहे, एकनाथरावजी शिंदे साहेब, अगदी पुढं जाऊन उदयजी सामंत साहेब आणि त्यानंतर अगदी धनंजय मुंडे साहेब आणि भरणे मामा साहेब, या सगळ्या लोकांनी कॉल केल्यानंतर मला मी थोडा विचार केला. माझी लढाई आहे का, तर ती आहेच. गेल्या वर्षभराच्या कालावधीमध्ये आमचे काही प्रश्न मार्गी लागत नाहीत का, तर लागत नाहीतच. हे सगळं जरी मान्य असलं आणि ही आमची भूमिका, आमच्या चळवळीची भूमिका आम्ही इथून पुढं कंटिन्यू करणार आहोत का, तर करणार आहोत. तरी ह्या वरिष्ठ मंडळींनी मला कॉल तर केलेच होते, पण सुनेत्राताईंचा ज्यावेळी मला फोन आला त्यावेळी मी ठरवलं, नाही, एवढी सगळी लोक जर आपल्याला कॉल करत असतील तर आपण या गोष्टीचा विचार केला पाहिजे. पण तुम्ही माघार घेतल्यामुळे तुमच्या विश्वासार्हतेवरती प्रश्नचिन्ह निर्माण होते. बघा, ज्यावेळी माणूस प्रामाणिकपणे काम करतो, ज्यावेळी बघा आपल्याला एक म्हण आहे, कर नाही त्याला डर कशाला. आत्ता माझा फॉर्म तयार आहे आणि आम्हाला आत्तापर्यंत माहीत नव्हतं की आपल्याला अशा प्रेसला सामोरं जावं लागतं. त्यामुळे मी जरूर तुम्हाला सांगेन की ही भूमिका घेत असताना, विद्रोहाची भूमिका घेत असताना, ज्यावेळी समाजातल्या शेवटच्या घटकाचा आपण आवाज उठवायला जातो त्यावेळी या गोष्टींना सामोरं जावंच लागतं. यातून तावून सुलाखून निघाल्याशिवाय पुढे आपल्याला वेळ येणारच नाही. माघार घेण्याचा निर्णय घेतला, काय चर्चा झाली, काय मागण्या मी आत्ता माझे जे प्रश्न आहेत, मी जे बोललेलो आहे त्याच्यावर मी स्टिकअप आहे. माझा आजपर्यंतचा अनुभव माझा तरी समाधानकारक नाही, म्हणून मी एवढ्या आकांड तांडव करून मी बोलत होतो. पण ही निवडणूक झाल्यानंतर मी थांबणार आहे का? अजिबात थांबणार नाही. मी माझे प्रश्न अगदी सुनेत्राताई असोत, मुख्यमंत्री महोदय असोत किंवा उपमुख्यमंत्री महोदय असोत, एकनाथजी शिंदे असो, यांच्याकडे मी त्याच तावानं त्याच त्वेषाने या भूमिका मांडत राहणार आहे. जोपर्यंत ह्या भूमिका, आणि हे बघा, काही आंदोलनं आम्ही केलेले आहेत, त्यामध्ये काही सक्सेस आंदोलनं आहेत, काही अनसक्सेस आंदोलनं आहेत, काहीमध्ये रिझल्ट मिळतील का नाही याचीही आम्हाला उत्तर माहीत नाही. म्हणून आम्ही थांबणार नाही. निवडणूक हा एक 10-15 दिवसाचा कालावधी आहे, पण पुढचा कालावधी आम्हाला प्रश्न मांडण्यासाठी